लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राघव कृष्णाला म्हणत असतो की कृष्णा, माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. तू त्या सिंधूपेक्षा खूप वेगळी आहे, खूप सुंदर आहे आणि माझं खरंच मनापासून तुझ्यावर प्रेम आहे. आणि राघवचं हे बोलणं ऐकून कृष्णाला म्हणजे सिंधूला तर मोठा धक्काच बसतो. मात्र तिला असंही वाटत असतं की राघव हे सगळं मुद्दाम करत आहे आणि त्यामुळे ती म्हणते की लंबू, तू उगाच काहीतरी बोलू नको. आत्तापर्यंत तर तू सिंधू सिंधू करत होता, मग अचानक काय झालं? आणि त्यावेळी राघव नाटक करत तिला सांगतो की हो, मी आत्तापर्यंत सिंधू सिंधूच करत होतो, मात्र आत्ता मला कळलं आहे की माझं सिंधूवर नाही तर तुझ्यावर प्रेम आहे कृष्णा, आणि मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. आणि राघवचं असं बोलणं ऐकून कृष्णाला तर मोठा धक्काच बसतो. तर राघव तिला सांगत असतो की सिंधूसोबत लग्न करून मी खरंच खूप मोठी चूक केली. माझं तिच्यावर प्रेम होतं, मात्र ती माझ्या आयुष्यातून निघून गेली आणि ते सुद्धा मला काही न सांगता. तिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मात्र तू तिच्यापेक्षा खूप वेगळी आहे. तुझा आणि तिचा फक्त चेहरा सारखा आहे, मात्र तुम्ही दोघीजणी एकमेकींपासून खूप वेगळ्या आहात आणि माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे. आणि मग त्यानंतर तो कृष्णाजवळ जात तिचा हात हातात घेतो. मात्र कृष्ण त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असते आणि मग त्यानंतर ती असंही म्हणते की तू हे सगळं मुद्दाम करतोय ना? मात्र राघव म्हणत असतो की नाही कृष्णा, माझं मनापासून तुझ्यावरच प्रेम आहे आणि आता मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. मात्र कृष्णा म्हणत असते की लंबू, तू उगाच काहीतरी बोलू नको, आपल्याला तुझ्याशी लग्न करायचं नाही आहे, आपण फक्त आपल्या सल्लूसोबतच लग्न करणार. तर राघव तिला विचारतो की सिरियसली का? मला सांग, तुझ्या सल्लूने आत्तापर्यंत तुला कधी कॉल तरी केला आहे का? आणि माझ्यात काय कमी आहे? मी सुद्धा त्याच्यासारखाच आहे ना? मग तू माझ्याशी लग्न कर. मात्र ते ऐकून कृष्णा तर खूपच चिडते. तर राघव म्हणत असतो की हे बघ कृष्णा, आईने आधीच तुला सून म्हणून स्वीकारलं आहे, त्यामुळे तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. आणि ते ऐकून कृष्णा म्हणजेच सिंधू खूप चिडते. ती मनाशी म्हणत असते की राघव, तुम्ही असं कसं वागू शकता? तर राघव मनाशी म्हणत असतो की आता तरी ॲक्सेप्ट कर की तूच सिंधू आहे. मात्र सिंधू म्हणजेच कृष्णा हे काय ॲक्सेप्ट करत नाही. ती राघवसोबतच वाद घालत असते आणि मग त्यानंतर राघव तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो आणि तिला प्रपोज करतो, लग्नाची मागणी घालतो. आणि त्यामुळे कृष्णाला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. मात्र तितक्यात राणी त्या ठिकाणी येते आणि ती हा सगळा प्रकार बघते. राघव कृष्णाला लग्नासाठी विचारत आहे हे बघून तिला मोठा धक्का बसलेला असतो. ती मनाशी म्हणत असते की राघव, तू माझ्यासोबत असं कसा वागू शकतो? तर इकडे राघव कृष्णाला लग्न करण्याची विनंती करत असतो. मात्र त्यावर कृष्णा काहीच उत्तर देत नाही आणि तितक्यात त्या दोघांचं लक्ष राणीकडे जातं. तिला बघून तर कृष्णा खूपच घाबरलेली असते. राणी रागातच तिच्याकडे बघते आणि तेथून निघून जाते. आणि मग ते बघून कृष्णा मनाशी म्हणत असते की राघव, हे काय केलं तुम्ही? मी माझ्या ध्येयाच्या खूप जवळ गेले होते, मात्र मधूसमोर मला प्रपोज करून तुम्ही सगळंच बिघडवून टाकलं. का वागलात तुम्ही असं? आणि मग त्यानंतर ती नाराज होऊन तेथून निघून जाते. तर दुसरीकडे राणी रागातच तिच्या खोलीत गेलेली असते. घडलेल्या प्रकारामुळे तर ती खूप चिडलेली असते. ती रागातच दरवाजा बंद करते आणि मग त्यानंतर खोलीमधील सगळं सामान इकडे तिकडे फेकून देते आणि मग कपाटामधून एक कात्री काढते आणि रागातच ती कात्री घेऊन एका उशीजवळ जाते आणि त्या कात्रीने ती सगळी उशी फाडते. घडलेला प्रकार तिला सतत आठवत असतो. ती खूप चिडलेली असते आणि ती जोरजोरात रडत ओरडतच स्वतःशी म्हणत असते की राघव, मी तुला सोडणार नाही. तू माझ्यासोबत असा कसा वागू शकतो? तू माझ्याऐवजी त्या कृष्णाची कशी काय निवड केली? तुला तिच्याशी लग्न का करायचं आहे? आणि मी त्या कृष्णाला सुद्धा सोडणार नाही. आधी ती सिंधू माझ्या आणि राघवच्या मध्ये आली होती आणि आता ही कृष्णा, पण मी तिला इतक्या सहजासहजी सोडणार नाही. तर दुसरीकडे सिंधू एकटीच तिच्या रूममध्ये बसलेली असते. तिला आत्ता राघव जे काही बोललेला असतो ते आठवत असतं आणि राघवचं खरंच सिंधूवर प्रेम नाही आहे याच गोष्टीचा ती विचार करून खूप दुःखी होत असते. त्यानंतर मग तिला राघवने आणि तिने एकत्र घालवलेले सगळे क्षण आठवतात. नकळतपणे तिचे डोळे भरून येतात आणि मग तितक्यात गोदामावशी त्या ठिकाणी येते. तिने सिंधूसाठी जेवण आणलेलं असतं, मात्र सिंधू काही जेवण करत नाही. गोदामावशी तिला स्वतःच्या हाताने भरवण्याचा प्रयत्न करते, पण तरीही कृष्णा काही खात नाही आणि मग ती रडतच गोदामावशीला मिठी मारते.
तिला बघून गोदामावशी तर काळजीतच पडते. ती तिला शांत करत विचारत असते की काय झालं कृष्णे, का रडतेस तू? मात्र तिच्या तोंडून शब्दही फुटत नाही. ती खूप रडत असते आणि मग त्यानंतर ती गोदामावशीला सांगू लागते की आज राघवने मला प्रपोज केलं आणि ते ऐकून गोदामावशीला तर खूप आनंद होतो. ती म्हणते म्हणजे बघ, मी तुला सांगितलं होतं ना, पोलीसवाल्याच्या मनात अजूनही तुझ्याबद्दल प्रेम आहे. मात्र त्यावेळी कृष्णा तिला सांगते की राघवने सिंधूला नाही तर कृष्णाला प्रपोज केला आहे. ते सिंधूच्या नाही तर कृष्णाच्या प्रेमात पडले आहेत आणि ते ऐकून गोदामावशीला देखील धक्काच बसतो आणि मग त्यानंतर कृष्णा गोदामावशीला घडलेला सगळा प्रकार सांगते. ती रडतच म्हणत असते की मावशी, राघव मला विसरून गेले. एका क्षणात ते त्यांच्या सिंधूला विसरून गेले. त्यांना असं वाटते की सिंधूने त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. ते असं कसं वागू शकतात? त्यांना आता कृष्णासोबत लग्न करायचंय. माझा तर या सगळ्यावर विश्वासच बसत नाहीये. आणि कृष्णाचं हे बोलणं ऐकून गोदामावशी देखील काळजीत पडते. काय करावं तिलाही सुचत नाही. तर दुसरीकडे राघव मनाशी म्हणत असतो की सिंधू, आता तरी तू मान्य कर की तू कृष्णा नाही तर सिंधूच आहे. तर इकडे सिंधू म्हणजेच कृष्णा रडतच गोदामावशीला सांगत असते आणि या सगळ्यामध्ये अजून एक विचित्र घटना घडली. त्यावर गोदामावशी विचारते काय? तर सिंधू तिला सांगते की राघवने मला प्रपोज त्या मधूसमोर केला आहे. त्यामुळे ती खूप चिडली असणार आणि ते ऐकून गोदामावशी देखील काळजीत पडते. तर कृष्णा म्हणत असते की मी मगाशी तिला तिच्या पार्टनरसोबत बोलताना ऐकलं. ती सावीविषयीच बोलत होती. कदाचित सावीला तुला दत्तक देण्याविषयीच तिचं काहीतरी बोलणं सुरू होतं. आपण आपल्या ध्येयाच्या खूप जवळ पोहोचलो होतो. मात्र राघवने तिच्यासमोर मला प्रपोज केलं आणि सगळंच बिघडलं. आता ती माझ्यावर इतक्या सहजासहजी विश्वास ठेवणार नाही. आणि नंतर मग पुढे काय करायचं याचाच त्या दोघीजणी विचार करत असतात. तर दुसरीकडे राघव म्हणत असतो की सिंधू, तू कितीही माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न कर, मात्र मला माहीत आहे की तू कृष्णा नाही तर माझी सिंधूच आहे. आणि तू विसरतेस की तुझा नवरा एक IPS ऑफिसर आहे आणि तुला ओळखणं त्याच्यासाठी अवघड नाहीये. त्यामुळे आता तुला मान्य करावंच लागेल की तू कृष्णा नाही तर माझी सिंधूच आहे. आणि मग तो खूपच खुश होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रुक्मिणीने पेठेतून काही साड्या मागवलेल्या असतात. वटपौर्णिमेसाठी त्यांची साड्यांची खरेदी सुरू असते. सगळेच जण खूप आनंदामध्ये असतात. रुक्मिणी, राणी, ऋतुजा, रेश्मा यांना साड्या घेण्याचा आग्रह करत असते. मात्र त्यावेळी रेश्मा म्हणते की मला साडी घ्यायची नाहीये. आणि ते ऐकून सगळेच जण तिला विचारतात की का गं, काय झालं? त्यावर रेश्मा म्हणते की माझी इच्छा नाही. त्यामुळे मग ऋतुजा म्हणते की असं कसं? दरवर्षी तर तू साडी घेतेस ना, मग यावर्षी काय झालं? आणि मग ती रेश्माला वेगवेगळ्या साड्या दाखवत म्हणते की हे बघ, ही साडी किती छान आहे, तुझ्यावर छान खुलून दिसेल. मात्र रेश्मा स्पष्टपणे नकार देते. तितक्यात राघव आणि राजश्रीसुद्धा त्या ठिकाणी येतात. तर रेश्मा स्पष्टपणेच सगळ्यांना सांगते की यावर्षी मी वटपौर्णिमेची पूजा करणारच नाही. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. ऋतुजा तर रेश्मावर खूपच चिडते. ती म्हणते की मला मान्य आहे तुझं आणि ऋषभचं भांडण झाले, पण याचा अर्थ असा नाही की तू वटपौर्णिमेची पूजा करायचीच नाही. मात्र रेश्मा तिच्या निर्णयावर ठाम असते. ती म्हणते की आई, तुमच्या मुलाचं आणि माझं फक्त भांडण झालेलं नाही आहे, तर तुमच्या मुलाने मला फसवलं आहे आणि त्याच्यासाठी मी ही पूजा अजिबात करणार नाही. आणि रेश्माचं असं बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. ऋतुजा तर तिच्यावर खूप चिडलेली असते, पण तितक्यात राघव तिला शांत करतो. तो राजश्रीला शांतपणे खाली बसवतो आणि ऋतुजाला समजावतो की जर रेश्माची इच्छा नसेल तर ठीक आहे ना, तू उगाच तिला आग्रह करू नको. आणि राघवचं असं बोलणं ऐकून ऋतुजा काही बोलत नाही. तर राघव रेश्माला सुद्धा समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की रेश्मा, मला माहिती आहे की ऋषभकडून खूप मोठी चूक झाली आहे. मात्र त्याचं तुझ्यावर प्रेम आहे आणि माझी खात्री आहे की तुझ्याही मनात त्याच्याबद्दल फिलिंग्ज आहेत, तुझंही त्याच्यावर प्रेम आहे. मात्र त्यावेळी रेश्मा म्हणते की नाही राघव भाऊजी, माझं ऋषभवर थोडंही प्रेम नाही आहे. माझ्या मनात त्याच्याविषयी कोणतीही फिलिंग नाही आहे आणि त्याचमुळे मी ही वटपौर्णिमेची पूजासुद्धा करणार नाही. आणि रेश्माचं असं बोलणं ऐकून राघवसुद्धा काही बोलत नाही. आणि मग त्यानंतर रुक्मिणीच म्हणते की राघव, आता बास झालं, हा विषय इथेच संपायला हवा. आणि त्यामुळे तो विषय तिथेच संपतो.
कोणीही रेश्माला काही बोलत नाही. आणि मग तितक्यात राणी राघवला सगळ्यांसमोरच म्हणते की प्लीज माझ्यासाठी एखादी साडी चॉईस कर ना. आणि राणीचं असं बोलणं ऐकून सगळेच तिच्याकडे बघू लागतात. राघवला सुद्धा तिचं बोलणं अजिबात पटत नाही. आणि मग राजश्रीच म्हणते की राणी तू ना रुक्मिणी वहिनींची मदत घे, त्यांची साड्यांची चॉईस खूप छान आहे, त्यात तुला मदत करतील. आणि राजश्रीचं बोलणं ऐकून राणी गप्पच बसते. तर राजश्री राघवला सांगते की राघव तू मला सिंधूसाठी एखादी साडी चॉईस करायला मदत कर. खरं तर इथे खूप छान छान साड्या आहेत, पण मला कोणती साडी तिच्यासाठी घ्यावी तेच कळत नाही, त्यामुळे तू मला मदत कर. आणि ते ऐकून राघव आनंदाने तयार होतो. आणि हे बघून सिंधू म्हणजे कृष्णा रागातच त्याच्याकडे बघत असते. तर राणीसुद्धा खूप चिडलेली असते. आणि मग त्यानंतर राघव त्या साड्यांमधून एक छान साडी चूज करतो. तर राजश्री त्याला सांगते की खरंच खूप छान साडी आहे, आता तू ही जाऊन स्वतः सिंधूला दे. त्यामुळे मग राघव सिंधूकडे म्हणजेच कृष्णाकडे जातो आणि तिला म्हणतो की वटपौर्णिमेच्या दिवशी तू हीच साडी नेस. पण ते ऐकून कृष्णा रागातच त्याच्याकडे बघत असते. तर राणी, रुक्मिणी आणि ऋतुजासुद्धा रागातच कृष्णाकडे बघत असतात. कृष्णा ती साडी घ्यायला नकार देते, पण राघव तिला आग्रह करत म्हणत असतो की सिंधू असं काय करतेस तू, मी स्वतः तुझ्यासाठी ही साडी सिलेक्ट केली आहे. पण कृष्णा त्याच्याकडे बघतही नाही. आणि त्यावेळी राजश्री म्हणते की अगं सिंधू काय झालं तुला, राघवने बघ किती छान साडी सिलेक्ट केली आहे तुझ्यासाठी, तू प्लीज ही साडी घे. आणि तितक्यात रेश्मासुद्धा म्हणते की हो सिंधू, राघव भाऊजींचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे तुला ही साडी घ्यावीच लागेल. आणि त्यामुळे सिंधू रागातच राघवकडे बघू लागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कृष्णा राणीकडे जाते आणि तिला सांगते की आपलं खरंच त्या लंबूवर प्रेम नाही आहे, आपल्याला फक्त आपल्या सल्लूसोबत लग्न करायचं आहे, त्या लंबूसोबत नाही. मात्र ते ऐकून राणी तिच्या कानाखालीच मारते आणि त्यामुळे सिंधूला धक्का बसतो. तर राणी म्हणत असते की तुला काय वाटलं, मी काय मूर्ख आहे का, मला काही कळत नाही का? पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू माझ्या आणि राघवच्या मध्ये आलीस तर मी तुला जिवंत सोडणार नाही. तुझ्या आधी ती सिंधू आम्हा दोघांच्या मध्ये आली होती, तर मी तिला वर पाठवलं, त्यामुळे तू तर या सगळ्यापासून लांबच राहा. आणि राणीची ही धमकी ऐकून कृष्णा घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.